12वा दिवस. तुमच्या मनातील भयावर मात करा. तुमच्या मनात कोणतं तरी भीती बसलेली आहे लहानपणामध्ये. काहीतरी की अंधारात नाही जायचं, अंधाराची भीती, उंचावरून जर खाली बघितलं तर भीती वाटते, किंवा एखादी कोणाला कशाची भीती असते, कोणाला सायकल चालवायची सुद्धा भीती वाटते, कारण ते आधी लहानपणी कोणी पडलेलं असतं तिथं, मग त्याला ते हातच नाहीत लावत. तर या पद्धतीने ज्या भीती असतात, किंवा भविष्याची भीती असेल, ज्या काही भीती आहेत आपल्या मनामध्ये, त्या भीतींना आज कसं डील करायचं ते इथं लेखिका सांगते. आज आपण शिकणार आहोत तुमच्या मनातील भय भीतीवर मात कशी करायची ते. आपल्या मनावर कोणतं तरी भय, असुरक्षितता ही अतिराज्य गाजवत असते. मनावरची ही भीतीची सत्ता कशी उलटून लावायची हे आपण शिकणार आहोत. आणि जीवनात आपण सुरक्षित आहोत. वैश्विक शक्ती आपली काळजी घेण्यास समर्थ आहे. या विचाराने मनाला आश्वस्त करा, म्हणजे मनाला विश्वास द्या की ते जे काही बनवलं आहे, ज्याने बनवलेले आहे, सर्व सृष्टी ज्याने बनवली आहे, ती जी वैश्विक शक्ती आहे, जी की युनिव्हर्सची शक्ती आहे, ती नेहमी आपल्यासोबत आहे. या गोष्टीवर विश्वास ठेवा. या गोष्टीवर आश्वस्त राहा. आशा करा की ते आहे आपल्यासोबत. आशा करण्यापेक्षा पण विश्वास शब्द बरोबर आहे. विश्वास ठेवा त्याच्यावरती की ते आपल्यासोबत आहे. तुमच्या आरशात पहा, खोलवर श्वास घ्या आणि समोरून तुमच्याकडे पाहणाऱ्या त्या आवडत्या व्यक्तीला चुंबन द्या. प्रत्येक दिवशी तुम्ही अधिकाधिक शक्तिमान होत आहात. आता तुमच्या त्या मित्राला, आरशाला धन्यवाद द्या. म्हणजे आपण जसं छोट्या बाळाला असे देतो, किस देतो, तसं तरी करा. तसं करा त्या समोरच्या व्यक्तीला, म्हणजे जे आरशात आपल्याला दिसतीये तिला, आणि तिला मनापासून थँक्यू म्हणा. त्याला सांगा की हे केवळ तुझ्यामुळं शक्य झालं. जे मी आत्ता बोलतीये, जे मी आत्ता करतीये, हे फक्त तुझ्यामुळं शक्य झालेलं. मी माझ्या त्रासदायक भूतकाळापासून मुक्त होऊ शकते. हे तुझ्यामुळं शक्य झालेलं आहे की मी माझ्या भूतकाळातील ज्या काही भीती आहे, जे काही भय आहे, त्याच्यापासून मी मुक्त होऊ शकते. तुमच्याकडे प्रक्षेपित होणाऱ्या सकारात्मक विचारांची कृतज्ञता व्यक्त करा. जीवनाचं तुमच्यावर प्रेम आहे आणि तुम्हीही जीवनावर भरभरून प्रेम करता. आणि ह्या विचारांना सांगायचं आहे की जीवनाचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी जीवनावरही प्रेम करत आहे. कारण आपल्या डोक्यामध्ये किंवा आपल्या तोंडातून असे वाक्य निघतात की माझ्याच आयुष्यात असं व्हायचं होतं का, माझ्याच आयुष्यात असं आहे, माझ्याच आयुष्यात तसं आहे, हे जे काही आपण बोलतो, तर ही निगेटिव्ह आपण त्या आयुष्याला देत असतो. मग ते तथास्तुच म्हणतं. ते तुम्ही जे बोलाल त्याला युनिव्हर्स तथास्तु म्हणतं. तुम्ही जे बोलाल त्याला घर तथास्तु म्हणतं. तर आपल्याला आपले विचार, आपण काय बोलतो याकडं आपलं लक्ष पाहिजे, आणि त्या पद्धतीनं सकारात्मक स्वयंसूचनाच आपल्याला बोलायच्या आहेत. आज तुमचं मिरर वर्क एका अशा भावनेसंबंधित आहे जी अडथळा निर्माण करत आहे आणि अडचण निर्माण करत आहे. तुम्ही स्वतःवर प्रेम करण्यात आणि इतरांना क्षमा करण्यात, आणि हे जे सुखी संपन्न आयुष्य जगण्यास तुम्ही पात्र आहात त्यापासून तुम्हाला ते वंचित ठेवत आहे. ती देखील हीच भावना आहे. कोणती? भय, भीती आणि असुरक्षितता. या भावनेमुळे आपण आपल्यावरती प्रेम करत नाही, दुसऱ्यांना क्षमा करत नाही. जगात सध्या भीती, असुरक्षितता या भावनेला अक्षरशः ऊत आलाय.
त्याचे परिणामही दिसत आहेत. लोभ, चोऱ्या माऱ्या, खून खराबा, अविश्वास, भांडण. भय म्हणजे स्वतःवरील विश्वासाचा अभाव. क्लिअर आहे एका वाक्यात. भय म्हणजे काय याची डेफिनेशन इथं फिक्स करायची. भय म्हणजे विश्वासाचा अभाव, त्या गोष्टीबद्दलच्या विश्वासाचा अभाव, की ती गोष्ट माझ्याकडून नाही होत आहे म्हणून त्या गोष्टीची भीती वाटते. म्हणजे करतच नाही, करायला जातच नाही, भीती वाटते म्हणून करायला जातच नाही. तर विश्वासाचा अभाव. जिथं विश्वास तिथं सर्व काही होतं आणि तिथं सकारात्मकता असते. तिथं भीती हा प्रकार नसतो जिथं विश्वास आहे तिथं. आणि जिथं विश्वास नाही तिथं तुम्हाला भीती वाटते त्या गोष्टीची, कारण तो आतून येतच नाही, ते करायला जातच नाही आपण, त्याच्यामुळे तिथं आपल्याला भीती वाटते. तर भयची डेफिनेशन आहे विश्वासाचा अभाव. जर तुम्ही भीतीवर मात करण्यास शिकला तर नक्कीच अस्वस्थ व्हाल, तुम्हाला सुरक्षित वाटेल आणि तुमचा जीवनावर विश्वास जडेल. तुम्हाला असा विश्वास वाटू दे की वैश्विक शक्ती तुमची समर्थपणे काळजी घेत आहे आणि तुमचं संरक्षण करीत आहे. ही वैश्विक शक्ती म्हणजे कोण? इथं वैश्विक शक्तीला म्हणजे वैश्विक शक्ती म्हणलं ज्याला की आपण युनिवर्स म्हणतो, ती की युनिवर्सची शक्ती आहे. त्या शक्तीला हेच माहीत आहे की तुम्ही जे विचार करता ते ती देते. मग तुमच्या हातात आहे की तुम्ही विचार कसे करायचे. कारण तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे भावना व्यक्त करताय त्या तुम्हाला तथास्तु म्हणते. आणि जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करतो तर त्यावेळेस स्वतःवरती हा विश्वास ठेवायचा, युनिवर्सवरती विश्वास ठेवायचा की ते आपल्या बरोबर आहे. कोणीतरी आपल्या बरोबर जेव्हा असतं तेव्हा आपल्याला ती गोष्ट करायची भीती वाटत नाही. खरं एकटं काहीतरी करायचं म्हटलं की आपल्याला वाटतं मला नाही जमणार, मला हेच नाही जमणार, मला असंच नाही होणार. पण जेव्हा आपल्यासोबत कोणीतरी आहे याचं समाधान जेव्हा असतं आपल्याला, तेव्हा आपण ती सहज करतो, आपल्याकडनं ती सहज होते. आणि मग आपल्यालाच वाटतं इतक्या दिवस माझ्याकडनं ते झालं नाही, आता कसं काय झालं. म्हणजे आतून कुठंतून आलं तुमच्या मनात की कोणीतरी आहे माझ्यासोबत. तुम्ही स्वतः असाल, युनिवर्स असाल, काहीतरी एक आशेचा किरण आला ना तुमच्या आतून, मी करू शकते. आणि ते काय, तो विश्वास ते काम करतं. जे काही करतं ते विश्वासच करतं. आपल्या आंतरराष्ट्रीय सर्वाधिक खपाच्या फील द फिअर अँड डू इट एनी वे. भीतीचा अनुभव घ्या आणि तरीही करून टाका. या पुस्तकात सुसान जेफर्सने लिहिलं आहे, जर जीवनात कोणत्याही संपूर्णपणे नवीन अशा गोष्टीला सामोरे जाताना प्रत्येकाला भीतीचा अनुभव येत असेलच, तर याचा अर्थ असा की अद्यापि अनेक जण भीती वाटूनही अनेक गोष्टी करतात. म्हणजेच आपण अशा निर्णयाप्रत येतो की भीती ही खरी समस्या नाहीच. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या भीतीसाठी कोणीच करत नाही का ती गोष्ट आयुष्यामध्ये. आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते त्या गोष्टी कुणीच करत नाहीत का जगामध्ये. अंधारात कोणी जात नाहीत का, अंधारातनं कोणी फिरत नाहीत का, वरून कोणी बघत नाही का, वरून पॅराशूट हे करतात, विमान चालवतात. आपल्याला नुसतं टेरेसवरून खाली बघितली की भीती वाटते. तर आपण जे नाही करत आहे ते कोणीच करत नाही का जगामध्ये, असं नाही आहे. खूप लोक ते करतात. मग आपण का नाही करू शकत? आपण नाही करू शकत कारण आपल्या आतमध्ये तो विश्वास नाही. तो विश्वास आणायचा कुठं?
हा विश्वास स्वतःमध्ये आणण्याचं एकच आहे की युनिवर्स आपल्याबरोबर आहे, हे इथं फिक्स करायचं. म्हणजे आपोआप तुम्हाला ती भीती निघून जायला सुरुवात होईल. आणि ते काम कमीत कमी ठीक आहे, थोडं तरी सुरू करा. एक पाऊल तरी उचलाल तुम्ही. तर भीती ही खरी समस्या नसूनच आपण तिच्याकडे कसं पाहतो, भीतीबद्दलचा आपला दृष्टिकोन, ती आपण कशी हाताळतो हे महत्त्वाचं आहे. आपल्याला भीती वाटते म्हणजे त्या गोष्टीकडे बघण्याचा तो आपला दृष्टिकोन आहे, ना की सगळ्यांचा, ना की जगाचा. तो फक्त आपल्यापुरता मर्यादित आहे. म्हणून आपल्याला त्या गोष्टीची भीती वाटते. ज्याची आपल्याला भीती वाटते त्या गोष्टी बाकीची माणसं खूप 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 छान पद्धतीने करतात. आपण भीतीकडे असहाय्यतेने पाहू शकतो किंवा भीतीवर मात करण्याचा, विजय मिळण्याच्या नजरेनेही पाहू शकतो. वस्तुस्थिती ही आहे की आपल्याला भीती वाटते ही गोष्टच निरर्थक ठरते जेव्हा भीतीवर सत्ता आपली असते. जेव्हा भीतीवरच आपण सत्ता गाजवतो तर ते निरर्थक ठरतं. की आपल्याला भीती वाटते हे निरर्थक ठरतं ना. तुम्ही तुमच्या भीतीला तुमच्यावर किती सत्ता आणि नियंत्रण गाजू देताय ते तुमच्या हातात आहे. खरं म्हणजे जेव्हा एखादा भयग्रस्त विचार तुमच्या मनात येतो तेव्हा तो तुमचं संरक्षण करण्यासाठी असतो. जेव्हा तुम्ही एखादा शारीरिक धोक्यामुळे भयग्रस्त होता तेव्हा ॲड्रिनल ग्रंथीचे स्राव रक्तात येतात आणि तणाव प्रक्रिया सुरू होते जी तुमच्या धोक्यापासून बचाव करण्याकरिता असते. अर्थातच जेव्हा कोणतीही भीती तुमच्या मनात ताबा घेते तेव्हाही हेच घडतं. तीच प्रतिक्रिया शरीरात घडते जी तुम्हाला सुरक्षित राखण्यासाठी असते. म्हणजे भीती असावी, थोडी असावी, ती त्या लिमिटपर्यंत पाहिजे. तिला आपल्यावर हावी नाही होऊ द्यायचं. ती भीती पाहिजे कारण ती भीती आपल्याला विचार करायला की हे आपण अजून किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, कसं करू शकतो, आपण कसं करूया हे तुम्हाला सांगते. की तू जे काही करणार आहेस ते सुरक्षितपणे कर, व्यवस्थित कर, विचार करून कर, हे ती सांगते आपल्याला. तर त्याच्याबद्दल तिला थँक्यू म्हणायचं की तू मला आली माझ्या मनामध्ये, ही खूप छान गोष्ट आहे. कमीत कमी मी या गोष्टीचा विचार करून ते पाऊल उचलणार आहे, त्याबद्दल थँक्यू. मी तुम्हाला असं सुचवीन की जेव्हा तुम्ही आपलं मिरर वर्क करता तेव्हा तुम्ही तुमच्या भीतीशी बोला आणि तुम्ही असं म्हणू शकता, मला माहीत आहे तुला माझा बचाव करायचा आहे, मला धोक्यापासून सुरक्षित ठेवायचं आहे, तू मला मदत करीत आहेस त्याबद्दल खरोखरच धन्यवाद, मी कृतज्ञ आहे. भयग्रस्त विचार हा तुमची काळजी घेण्यासाठी येत आहे हे तुम्हाला मनोमन पटलं आहे याची मानसिक पावती भीतीला द्या. म्हणजे त्या भीतीला सांगा की तू आली आहे ना माझ्यापाशी आत्ता, ठीक आहे, वेलकम, थँक्यू की तुम्हाला सुरक्षित करण्यासाठी आलेलं आहे. तुम्हाला मी जो काही निर्णय घेणार आहे, मी जे काही करणार आहे ते तू व्यवस्थितपणे कर हे सांगण्यासाठी तू आलेले आहेस, त्याबद्दल थँक्यू, हे तिला बोलायचं. जेव्हा तुम्ही तुमच्या भयग्रस्त विचारांचं निरीक्षण करता आणि मिरर वर्क करताना तुमच्या भीतीशी बोलता तेव्हा तुम्हाला जाणीव होऊ लागते की तुमची भीती म्हणजे तुम्ही नव्हे. म्हणजे ती जी काही भीती आहे ते काही आपण नाही आहे, ती त्या 1-2 सेकंदापुरती असते.
त्याच्यानंतर आपण परत नॉर्मल होत असतो. ते कायम तेच घेऊन बसत नसतो आपण कंटिन्यू 24 तास. त्यामुळे ते आपण नसतोच, आपण वेगळेच असतो. ते त्या वेळेपुरतं असतं ते. तर त्या वेळेपुरतं जे असेल त्यावेळेस जे आपल्याला वाटेल त्याबद्दल त्या भीतीला म्हणायचं, ठीक आहे तू आली त्याबद्दल थँक्यू. पण तिला आपल्यावरती हावी नाही होऊ द्यायचं. तुम्ही तुमच्या भीतीचा विचार करता तेव्हा भीतीकडे अशा पद्धतीने पहा की जणू काही तुम्ही पडद्यावर एखाद्या चित्रपटातील दृश्य पाहत आहात. आता तुम्हाला सहज पटेल की जे तुम्ही पडद्यावर पाहता ते सत्य नाही. या केवळ पडद्यावर प्रक्षेपित केलेल्या चित्रप्रतिमा आहेत. येतात अचानक आणि जातातही एकाएकी. अशीच तुमची भीती सुद्धा वेगाने येईल आणि जाईल जर तुम्ही तिला धरून ठेवली नाही तर. हे नक्की होईल. लास्टचं वाक्य इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही त्या भीतीला घट्ट पकडून ठेवताल तर ती जाणार नाही. तर तिला आली तर सोडून द्यायचं. जसं की पडद्यावर एखादं पिक्चर चालू असतं, एखादी घटना चालू असते की ते येतं जातं, ते येतं जातं आणि आपल्याला ते माहीत असतं की ते काही खरं नाही आहे. ते आलं तसं ते त्यावेळेस घडलं ते तसं तरी ते निघून जाणार आहे. त्या पद्धतीने आपल्या भीतीलाही आपण घ्यायचं आहे. आली तर ती निघून जाणार आहे. त्या गोष्टीवरती विश्वास ठेवायचा. कारण मी ती नव्हे, मी तिला घेऊन बसणार नाही आहे. आली तरी थँक्यू, ठीक आहे, तू मला सुरक्षित ठेवण्यासाठी आली त्याबद्दल थँक्यू. ह्या पद्धतीने भीतीला बोलायचं आहे. भीती ही केवळ एक मानसिक मर्यादा आहे. तुम्हाला भीती कशाची वाटू शकते? आजारी पडण्याची, नोकरी गमावण्याची, एखादी प्रिय व्यक्ती तुम्हाला सोडून जाण्याची, घटस्फोटाची. अशा वेळी भीती हा पण एक सामर्थ्यशाली डिफेन्स मेकॅनिझम बनतो. डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे तेच सुरक्षित करणे, तिथं थांबवणे, की जे एखादी गोष्ट आपल्याला ती बाबा घडती आपल्या लाईफमध्ये तर ते त्याला तिथं कंट्रोल करणं तात्पुरतं. की ठीक आहे, भीती जरी आली तर भीतीला सांगणं, ठीक आहे तू सुरक्षित देण्यासाठी आलेली आहे, मला सुरक्षितेसाठी आलेली, त्याबद्दल थँक्यू. भीती तुमच्यावर अधिकार गाजवते. तुमच्यापेक्षा तुमची भीती शक्तिशाली बनते. तथापि तुम्ही तुमचं मिरर करीत राहा, म्हणजे तुम्ही तुमच्या मनात भयग्रस्त परिस्थितीची निर्मिती करणं थांबवाल. अशा वेळी काय होतं की ती जी आहे डिफेन्स मेकॅनिझम, भीती तुमच्यावर राज्य गाजवायला लागते. पण हे आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे? मिरर वर्क करायचं आहे. त्या भीतीला सांगायचं आहे, ठीक आहे तू आली आहे ना, मला सुरक्षितता दाखवण्यासाठी तू आलेली आहेस, त्याबद्दल थँक्यू. बस इतकंच तिला बोलायचं. सारखं पण तिला थँक्यू नाही म्हणायचं इथं. थँक्यू कशाला म्हणायचं आहे? की सुरक्षितता दाखवण्यासाठी आली आणि मला पुढचा निर्णय जे काही घ्यायचा आहे तो तुम्ही विचार करू शकता. अच्छा ठीक आहे, हे मी पाऊल उचललं तर हे होऊ शकतं का, हे होऊ शकतं का, हे ठीक आहे, त्यातलं मला हे करायचं आहे, हा विचार करायचा. आणि आपोआप त्या भीतीला आपल्याजवळ ठेवायचं नाही आहे, जाऊ द्यायचं आहे. मनामध्ये दुसरे विचार आणायचे. त्यावेळेस माझी अशी दृढ श्रद्धा आहे की भीती किंवा प्रेम यापैकी एकाची निवड करण्याची संधी आपल्यापाशी नेहमीच उपलब्ध असते. आपल्याला अनेक गोष्टींची भीती वाटू शकते. बदलाची भीती वाटू शकते, आपल्याला बदलता येणार नाही याचीही भीती वाटू शकते, किंवा भविष्याची भीती वाटू शकते, किंवा एखादी संधी घेण्याची भीती वाटू शकते. काहीतरी आपल्याला करायचं आहे, मग ती संधी घेऊ का नको, मग मी ते करू का नको,
त्याची आपल्याला भीती वाटते. भविष्यात कसं होईल, काय होईल, आपलं कसं होईल, मुलांचं कसं होईल, त्याची भीती वाटते. तर ह्या भीतीच्या वेगवेगळ्या भावना आहेत. आपल्याला जवळीक असण्याची भीती वाटते, तशी एकाकीपणाची सुद्धा भीती वाटते. आपल्या गरजा लोकांपाशी व्यक्त करण्याची आपल्याला भीती वाटते, किंवा आपल्याला नेमकं काय होतंय आपलं अंतरंग व्यक्त करण्याची आपल्याला भीती वाटते. भूतकाळ झटकून टाकण्याचीही भीती वाटते, परंतु मनात एकाच वेळी दोन टोकाचे विरुद्ध विचार घर करू शकत नाहीत. आता इथं तेच सांगितलंय की तुम्हाला भविष्याची भीती वाटू शकते, तुम्हाला नेमकं काय होतंय ते नाही कळल्यामुळे भीती वाटू शकते. भूतकाळाची भीती वाटू शकते, भूतकाळात एखादी काहीतरी घटना घडली आहे तर ते आपण अजून घेऊन बसलेला असतो, त्या गोष्टीची भीती वाटत असते आपल्याला. तर जिथं भीती आहे तिथं त्या गोष्टीबद्दलचं प्रेम नाही. तर या दोन्ही गोष्टी एकत्र राहू शकत नाहीत. जिथं भीती असेल तिथं तुम्हाला जे करायचं आहे, स्वतःबद्दल दुसऱ्यांबद्दल प्रेम करायचं आहे, व्यक्त करायचं आहे, ते होणार नाही. आणि जिथं प्रेम आहे, आपुलकी आहे, काळजी आहे, तिथं भीती हा प्रकारच नाही आहे. कारण आपला विश्वास आहे त्या गोष्टीवरती की त्यांच्यामुळे मला प्रेमच मिळणार आहे. आणि जिथं विश्वास नाही, म्हणजे विश्वास डेफिनेशन काय आपली भयची, विश्वासाचा अभाव. जिथं विश्वासाचा अभाव आहे तिथं भीती, आणि जिथं विश्वास आहे तिथं प्रेम. ही डेफिनेशन क्लिअर केली तर फिक्स करायची. आणि एखादी गोष्ट करण्यासाठी तुम्हाला मनात आलं काहीतरी पटकन, तर लगेच स्वतःला सांगायचं, अच्छा इथं मला भीती वाटते का या गोष्टीची, ठीक आहे, तर मला ह्या गोष्टीबद्दल प्रेम व्यक्त करावं लागेल, कृतज्ञता व्यक्त करावी लागेल. हे पटकन तुमच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे जिथं तिथली भीती, तिथला नकारात्मकता जी आहे ते सगळं निघून जाईल. तर भय आणि प्रेम हे एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे आपल्या हातात आहे की आपली भावना आपण काय करायची. तर आपण जास्त प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण सर्वजण ज्या जादूच्या नेट हे झालं थोडं. आपण सर्वजण ज्या जादूच्या कांडीचा विचार करतो, जी आपल्याला हवी आहे, आपण शोध घेत असतो की ती चमत्कार करेल, आणि ती चमत्कार करणारी जादू आहे प्रेम. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता तेव्हा तुम्ही नक्कीच स्वतःची काळजी घेऊ शकता. मग जिथं काळजी घेता, जिथं तुम्ही स्वतःवरती प्रेम करता, तिथं भीती, भय येणारच नाही. तिथं तुमच्या आतमध्ये ते येणारच नाही. तर जिथं प्रेम आहे तिथं भीती नाही. तर ही आपली जादूची कांडी आहे. कुठली जादूची कांडी आहे? मिरर वर्क मधली सगळ्यांना प्रेम देणं, स्वतःला प्रेम करणं, ही आपली जादूची कांडी. आणि ती इथं करायची आपण. म्हणजे आपल्या आतली जी नकारात्मकता आहे, आपल्या आतलं जे प्रेम आहे ते आपल्यावरती करणं इम्पॉर्टंट आहे. म्हणजे भीती निघून जाते. जेव्हा तुम्ही भयग्रस्त होता तेव्हा त्याचा अर्थ असा की तुम्ही स्वतःवर पुरेसे प्रेम करत नाही, आणि तुमचा स्वतःवर विश्वासही नाही. तुमच्या भीतीच्या मुळाशी बहुधा एकच कारण असतं, आणि ते म्हणजे आपलं पुरेसं योग्य नाही किंवा तितकंसं चांगलं नाही असं काहीतरी वाटत राहणं, किंवा आपल्याला काही जमत नाही, आपल्याला ते येतच नाही, हे जे काही आतमध्ये असतं त्याच्यामुळे आपल्याला भीती वाटत असते. हा न्यूनगंडच निर्माण भीती करत असतो. म्हणजे हा न्यूनगंडच भीती
नेट प्रॉब्लेम व्हायला लागला का? ओके. तर हा आपल्यामधील न्यूनगंड भीती निर्माण करत असतो. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःवर संपूर्णतः प्रेम करता, स्वतःला बिनशर्त स्वीकार करता आणि स्वतःला मान्यता देता, आदर देता, तेव्हा आपोआपच तुमची भीती नाहीशी होऊ लागते. तुम्ही भीतीवर विजय मिळवू लागता. तुमचं मन, शरीर आणि हृदय यांना बळकटी आणण्यासाठी जे जे करता येणं शक्य आहे ते सारं काही करा. घ्या तुमचा आरसा हातात आणि जागवा तुमची आत्मशक्ती.